भंडारा शहर में डिज्नीलैंड मेले का शुभारंभ। भंडारा की जनता के लिए मनोरंजन हेतु फिर से एक बार डिज्नीलैंड मेला राजीव गांधी चौक गणेश हाई स्कूल ग्राउंड में विविध झूलों के साथ जैसे ब्रेक डांस, आकाश झूला, ड्रैगन ट्रेन, नाव झूला, बच्चों के लिए एक से बढ़कर एक झूले। तो देर ना करे जाए, डिज्नीलैंड मेला शाम 6 बजे से रात 10 तक गणेश हाई स्कूल ग्राउंड में राजीव गांधी चौक भंडारा। वातावरणाच्या बदलामुळे धान रोपावर किडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतातूर झालेला आहे। रबी हंगामातील धान लागवडीला सुरुवात झालेली असून धान रोप किडीच्या प्रादुर्भावाने पिवळे पडलेले आहेत। असाच प्रकार भंडारा जिल्ह्यातही घडलेला आहे। खरीप हंगामातील उत्पादन कमी झाले। निसर्गाने अतिवृष्टी व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे बरेच नुकसान केले, तर शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यास विलंब केल्यामुळे शेतकऱ्यांचे अर्ध्यापेक्षाही जास्त धान या खुल्या बाजारामध्ये कमी किमतीत विकले गेले। शासनाने जाहीर केलेला बोनस अजूनपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाही। शेतकरी रबी हंगामाची लागवड करण्याकरिता नव्या आशाने आता तरी निसर्ग व शासन साथ देईल या नवीन आशेच्या किरणाने पुन्हा एकदा शेती करण्यास सुरुवात केली। रबी हंगामाकरिता धान रोप घातले गेले, परंतु निसर्गाच्या बदलामुळे किडीच्या प्रादुर्भावाने ही रोपे पिवळी पडून कोमेजू लागली आहेत। आर्थिक परिस्थितीमुळे हा शेतकरी औषधांचा खर्चाने पुन्हा कर्जाच्या डोहात ढकलला जात आहे। शेतकऱ्यांनी विद्युत पुरवठा दिवसाने द्यावा आणि कृषी विभागाने मार्गदर्शन करावे अशी मागणी केली आहे। माझं नाव भाऊ कातोरे, मी एक शेतकरी आहे। पण आज अशी परिस्थिती झाली आहे शेतकऱ्याची की आता हे परे टाकले आम्ही। पावसाळ्यामध्ये तर खोरकिळा झाला की इतर ज्या बिमाऱ्या आल्या धानावर, धानाची सरासरी 75% नुकसान झाली होती आणि 25% मध्ये आम्ही कसं समाधान मानलेला होता। पण आज आम्ही आमच्या प्रगती व्हावी म्हणून परे टाकले, पण परे टाकले तर हे अचानक वातावरणामध्ये जो बदल झाला आणि त्या वातावरणाच्या बदलामुळे परे हे पिवळे पडले। आम्ही औषधी मारल्या, खत टाकलं आणि आर्थिक आम्हाला खूप नुकसान होऊन राहिलं याच्यामध्ये। आणि आर्थिक नुकसानामध्ये आम्ही एवढे जाऊन राहिलो, आतमध्ये कर्जबाजारी होऊन राहिलो, पण याच्याकडे शासन लक्ष देत नाही। महत्त्वाचं म्हणजे रात्रीला जी लाईन येते, आता सरासरी मला या पर्याला पाणी द्यायचं आहे, मी रात्रीला इथं येतो, मोटार सुरू करतो, पण इथं धुऱ्यावर झोपतो मी। या धुऱ्यावर जेव्हा धुऱ्यावर झोपतो अचानक डोळा लागला तर आमच्या बांध्या पूर्ण भरल्या आणि बांध्या भरल्यामुळे हे परे पूर्ण पिवळे झाले। याच्यात मला हेच म्हणणं आहे आमदार खासदारांना की यांनी शेतकऱ्यांसाठी 24 घंटे नको द्या लाईन, पण 12 घंटे आम्हाला दिवसा लाईन द्या, जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांचा भला होईल आणि आमचे जे आर्थिक नुकसान होत आहे ते कमी होईल। मी सावली या गावातील शेतकरी असून माझे नाव दिलीप शालिग्राम पेशणे आहे। पावसाळी फसल घेतली, परंतु तेथे अति रोगराईमुळे खोडकिडा, तुडतुडा ह्यामुळे माझी फसल 75% गेली। आता मी त्यानंतरही माझी परिस्थिती सवारावी यासाठी मी उन्हाळी फसल घेतली, परंतु अति रोगराईमुळे माझे परे जळून खाक होऊन राहिले। पुन्हा याच्यामध्ये MSCB अति अलगर्जीपणा करतात, रात्रीला लाईन देतात, रात्रीला लाईन देतात, दिवसभर आम्ही काबाड कष्ट करून रात्रीला पाणी देण्याकरता जातो, कधी डोळा लागतो तर परा पाण्यामध्ये बुडूनही सडल्यासारखा होतो। एवढीच मागणी आहे का शासनाने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी आणि कृषी विभागाने आम्हाला मार्गदर्शन करावे ही आमची विनंती आहे। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।